आज आपण अळूचे पानं वापरून मस्त खमंग कुरकुरीत अशी नवीन एक रेसिपी बघणार आहोत. तर ही रेसिपी खायला खूप खमंग लागते आणि अगदी खारीप्रमाणे ही रेसिपी होते. तर अगदी चटपटीत मुलंसुद्धा आवडीने खातील इतकी छान होते. तर असे हे अळूचे पानं वापरून आपण एक छान अशी रेसिपी नवीन प्रकारची कशी करायची ते बघणार आहोत. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथं मी मैदा घेतलेला आहे. तर मैदा आपल्याला एका भांड्यामध्ये चाळून घ्यायचा. तर मी इथं 3 वाटी मैदा घेतलेला आहे. 3 वाटीसाठी आपल्याला अर्धी ते पाऊण वाटी रवा घ्यायचा आहे. तर इथं मी बारीक रवा वापरलेला आहे. तर हे सर्व आपल्याला गाळून घ्यायचं आहे, म्हणजे हे छान असं हलकं होतं आणि काही कचरा वगैरे असला तरी तो निघून जातो. तर आता इथे आपल्याला सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी मी इथं 1 चमचा तिखट घेतलेला आहे. तिखट थोडं कमीच ठेवायचं आहे, कारण आपण यामध्ये हिरव्या मिरच्या पण वापरणार आहोत. अर्धा चमचा हळद टाकायची, 1 चमचा धना पावडर वापरायची आहे, अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेली आहे, 2 चमचे तीळ घ्यायचे आहे. तर थोडे तीळ आपण बाजूला ठेवूया आणि चवीपुरतं मीठ यामध्ये टाकायचं. सर्व मसाले टाकून झाल्यावर हे छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. कोणत्याही पिठामध्ये आपण मसाले वापरले तर ते सुरुवातीला असे छान मिक्स करून घ्यायचे, म्हणजे ते व्यवस्थित या सर्व पिठाला लागल्या जातात. तर इथं मी कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे. तर तेल मी 6 चमचे घेतलेलं आहे. तर छोट्या चमच्याने 6 चमचे यामध्ये तेल वापरायचं. तर हे मोहनाचं तेल आपलं मस्त या कडकडीत आपण यामध्ये टाकलेलं आहे. तर आता हे आपल्याला सर्व पिठाला तेल चोळून घ्यायचं आहे. असं चोळून घेतल्यामुळं आपली जी रेसिपी आपण बनवणार आहोत तर ती छान अशी कुरकुरीत होते. तर आता हे सर्व पीठ आपलं मस्त तयार झालं आणि हे पीठ आपल्याला थोडा वेळ बाजूला ठेवायचं आहे. इथं मी अळूची पानं घेतलेली आहे. तर मी अळूची पानं 4 घेतलेली आहे. तर अशी मस्त मोठी मोठी ही 4 पानं आहेत. तर सुरुवातीला तोडून घेतल्यावर छान धुवून घ्यायची, नंतर ती कपड्याने पुसून घ्यायची आहे, म्हणजे त्याचं पाणी पूर्ण कोरडं करून घ्यायचं आणि याची जाड जे देठ आहे ते काढून टाकायचे आहे. हे असे जाडे देठ काढले नाही तर ते खाताना घशामध्ये खवखव कचकच होऊ शकतं, त्यामुळं हे देठ जाडे असे काढून टाकायचे. तर याचे पूर्ण आपण देठ काढून घेऊया. तर इथं मी पूर्ण देठ काढून घेतलेले आहे आणि ही पूर्ण पानं आपल्याला एकमेकाला अशी जोडून घ्यायची आहे. जोडून घेतल्यावर मस्त याला बारीक चिरून घ्यायचं आहे. तर हे छान आपण चिरून घेऊयात. तुम्ही जितके बारीक करसाल तेवढे बारीक करू शकता किंवा जाड पण ठेवू शकता, कारण आपल्याला हे मिक्सरला सुद्धा बारीक करून घ्यायचे आहेत. तर हे सर्व इथे चिरून घेतल्यावर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेऊयात. तर मी इथे आबडधोबड अशी ही पानं चिरून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आणि यामध्ये आणखी आपल्याला दुसरं साहित्यसुद्धा टाकायचं आहे याबरोबर. तर इथं मी 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 2 हिरव्या मिरच्या यामध्ये आपल्याला कट करून टाकायच्या. आधी आपण तिखट या पिठामध्ये वापरलेलं आहे, त्यामुळं मिरच्या थोड्या जपून टाकायच्या किंवा तुम्ही नुसत्या मिरच्या घेतल्या तरी चालू शकतं. यामध्ये मस्त अशी कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर मी काड्यासहित घेतलेली आहे आणि इथं चिंचेचं पाणी अर्धी वाटी घेतलेलं आहे. लिंबाच्या आकारा एवढा चिंचेचा गोळा मी भिजत घातला होता आणि तो छान भिजल्यावर गाळून घ्यायचा. तर इथं मी गोड आंबट असं यामध्ये आंबट आपण टाकल्यामुळं थोडी 1 चमचा साखर टाकून घ्यायची आणि हे मस्त मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे. तर बघा मस्त असं हे आपलं मिक्सरला वाटून छान बारीक करून घेतलेलं आहे. यामध्ये मी अर्धी वाटी पाणी वापरलेलं आहे. सुरुवातीला आपण अर्धी वाटी चिंचेचं पाणी, नंतर अर्धी वाटी हे साधं पाणी वापरलेलं आहे. तर आता हे अशा पद्धतीचं आपलं मिश्रण तयार झालं. तर आता हे पिठामध्ये आपल्याला हे सर्व टाकून घ्यायचं आहे. पाणी कमी जास्त जसं हवं तसं करू शकता. एकदमसुद्धा हे टाकायचं नाही, अंदाज घेऊन पूर्ण पाणी टाकायचं आहे, नाही तर हे पातळ होऊ शकतं. तर आता हे पाण्याचं परफेक्ट प्रमाण आहे, त्यामुळं मी सर्व इथे टाकून घेतलेलं आहे पाणी आणि याचा मस्त असा गोळा मळून घ्यायचा आहे. तर असा घट्टसर गोळा मळायचा आहे.
गोळा मळताना पातळ झाला तर यामध्ये आणखी मैदा तुम्ही टाकू शकता किंवा रवासुद्धा टाकू शकता. तर आता हा घट्टसर गोळा मळून तयार झालेला आहे. तर आपण 10 मिनिटासाठी हे झाकून ठेवणार आहोत. तर 10 मिनिटं झालेली आहे आणि गोळा छान असा मऊसूत झालेला आहे. याला आणखी थोडंसं मैदा लावून मळून घ्यायचं, म्हणजे याला पाणी सुटतं. त्यामुळं थोडा मैदा टाकून मळून घ्यायचं आहे आणि यामधला थोडासा गोळा घेऊन आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तर याला दोन्ही बाजूनी मस्त मैदा लावून घ्यायचा आहे आणि ही अगदी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे याची. तर आपण ही पोळी पूर्ण लाटून घेऊया. तर आता पोळी लाटून झाल्यावर यावर थोडे तीळ टाकायचे आहे किंवा अर्धवट पोळी लाटून झाली की तेव्हा तुम्ही यामध्ये तीळ वापरू शकता आणि हे लाटून घ्यायचं. तर आता हे लाटून घेतल्यावर छान हे तीळ मस्त याला चिटकतात. तर दोन्ही बाजूनी तीळ लावून घ्यायचे आहे. तर असे दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्त असे तीळ टाकून घ्यायचे आणि आणखी लाटून घ्यायचं आहे. तर अगदी पातळ असं हे लाटायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने मी इथे मस्त पोळी मोठी एक लाटून घेतली आणि इतकं पातळ ठेवायचं आहे, जाड करायचं नाही. तर अगदी पातळ केलेलं आहे आणि याला आपल्याला चिरा पाडून घ्यायच्या. तर अशा पूर्ण आपण चिरा पाडून घेऊयात. आणि आणखी आपल्याला हे असं फिरवून घ्यायचं आणि अशा लांब लांब आकाराच्या आपल्याला आणखी पट्ट्या करून घ्यायच्या आहे. तर बघा अशा पद्धतीने मी इथं लांब लांब अशा पट्ट्या करून घेतलेल्या आहेत. किंवा तुम्ही साधे असे शंकरपाळीसारखे सुद्धा करून घेऊ शकता. तर त्या आकाराचे सुद्धा छान दिसतात आणि जशी तुम्हाला याची डिझाईन करायची तशी डिझाईनसुद्धा करू शकता. तर इतकी छान आणि मस्त होतात. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व करून घ्यायचे आहे. अगदी विकत कुरकुरे मिळतात ना, तर तशा पद्धतीने मस्त याच्या पट्ट्या तयार होतात आणि दिसायला पण ते खूप छान दिसतात. अशाच आपण सर्व पट्ट्या तयार करून घेऊया. तर मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेलामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं. तेल सुरुवातीला गरम करायचं आणि नंतर मध्यम गॅसवर मस्त हे तळून घ्यायचे आहेत. अगदी कुरकुरीत असे हे तळून घ्यायचे. तर हे खायलासुद्धा खूप छान लागतात. मुलंसुद्धा आवडीने खातील, इतके मस्त लागतात. अगदी चटपटीत हे खारे शंकरपाळे जसे बनवतो आपण त्या पद्धतीने हे मस्त लागतात आणि कोणाला कळणारसुद्धा नाही की आपण हे आळूच्या पानाचे बनवलेले आहेत. तर बघा असे मस्त कुरकुरीत तळून घ्यायचे आहे. तर आता हे तळून झालेले आहेत, काढून घेऊयात. याचा आवाजही बघा किती छान असा कुरकुरीत येत आहे. तर अशा पद्धतीने सर्व आपल्याला कुरकुरे तळून घ्यायचे आहे. तर बघा इथे सर्व आपले तळून झालेले आहेत आणि अगदी मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत. तर बघू शकता याचा आवाजही छान असा कुरकुरीत झालेला आहे आणि खायला तर एकदम मस्त झालेले आहेत. अळूच्या पानाची ही रेसिपी मी पहिल्यांदाच करून बघितली आहे. तर चला म्हटलं काहीतरी वेगळं करूयात. तर अशी ही रेसिपी छान झालेली आहे आणि सर्वांना खूप आवडली. करतानाच माझी अर्धी खतम झालेली आहेत. तर अशाच पद्धतीने काहीतरी वेगळं तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.